बीड जिल्ह्यातील मराठा तरुणाच्या आत्महत्येमुळे सरकार हादरलंय। मराठा क्रांती मोर्चाचे अनेक समन्वयक पोलिसांचे नजर आहे। औरंगाबादमध्ये रमेश केरे पाटील यांच्या घरावर पोलिसांची नजर आहे। पहाटेपासून पोलिसांनी केरे पाटील यांच्या घरासमोर पोलीस उपस्थित आहेत। केरे पाटील यांच्यावर पोलिसांनी नजर ठेवलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। बीडमध्ये एका विवेक या नावाच्या तरुणानं आत्महत्या केली। मराठा आरक्षणासाठी त्याने आत्महत्या केलेली आहे आणि मराठा क्रांती मोर्चाचे अनेक समन्वयकांवर आता पोलिसांची नजर आहे। औरंगाबादमध्ये रमेश केरे पाटील यांच्या घरावर पोलिसांची नजर आहे। ही दृश्य आपण बघू शकतोय। केरे पाटील यांच्या घराच्या परिसरातली ही दृश्य आहेत। आज पहाटेपासूनच पोलिसांची केरे पाटील यांच्या घरासमोर उपस्थिती आहे आणि केरे पाटील यांच्यावर पोलिसांची नजर असल्याचा आरोप सुद्धा करण्यात येतोय। त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मराठा समन्वयक आक्रमक भूमिका मराठा समन्वयकांनी घेतलेली आहे। ही दृश्य आहेत औरंगाबादमधली। केरे पाटील जे मराठा आरक्षणाची भूमिका वारंवार आक्रमकपणे मांडत असतात। मराठा आरक्षणाचे समन्वयक म्हणून सुद्धा मराठा समाजाचे ते काम बघतायत। मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांवर आता पोलिसांची नजर आहे। औरंगाबादमधला रमेश केरे पाटील यांच्या घरासमोरची दृश्य आहेत। रमेश केरे पाटील यांच्या घरावर पोलिसांची नजर असल्याचा आरोप आहे। आज पहाटेपासून पोलिसांची केरे पाटील यांच्या घरासमोर उपस्थिती जाणवते आणि केरे पाटील यांच्यावर पोलिसांची नजर असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। या दृश्यांमध्ये बघितल्यानंतर आपल्याला हा अंदाज येऊ शकेल। बीडमध्ये मराठा समाजाच्या तरुणांनी जी आत्महत्या केली ती आरक्षणामुळे केली, या मयत तरुणांच्या कुटुंबियांनी आरोप केलेला। त्यानंतर सरकार थोडंसं हादरल्यासारखं वाटतंय। घरासमोर या ठिकाणी आलेले आहेत आणि एकंदरीतच आपण बघतोय की मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमायला लागलेले आणि एकंदरीतच सरकार आता हे प्रकरण गांभीर्याने घ्यायला सुरुवात केलेली आहे। कारण आपल्याला माहिती आहे मागच्या वेळेस मराठा क्रांती मोर्चाच्या दरम्यान मराठा तरुणांनी आत्महत्या केली आणि त्यानंतर दनादन जवळपास 12 आत्महत्या मराठा समाजातील तरुणांनी केलेल्या आहेत। यावेळेस एका मराठा समाजाच्या मुलाची आत्महत्या झालेली, इथून आत्महत्या वाढतात की काय अशी भीती राज्य सरकारला आहे आणि मराठा समाजाच्या अनेक नेत्यांना सुद्धा वाटते आहे। माझ्यासोबत रमेश केरे पाटील आहेत या ठिकाणी। रमेश केरे पाटील, काय म्हणणार? आता तुमच्या घरासमोर पोलिसांची नजर आहे, सरकार घाबरले आता या सगळ्या गोष्टी? सगळ्यात पहिले बीड या ठिकाणी ज्या आपल्या मराठा युवकांनी जे टोकाचं पाऊल उचलून जी आत्महत्या केली, सगळ्यात पहिले या ठिकाणी मी या सरकारचा या ठिकाणी निषेध करतो आणि आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना मी कळकळीची विनंती करतो की आपण आता टोकाचं पाऊल या ठिकाणी उचलू नका। आत्महत्यासारखं पाऊल आपण या ठिकाणी उचलू नका। याच्यानंतर या निर्दयी या झोपलेल्या या राजकीय पुढाऱ्यांच्या याच्यानंतर याच्या नरड्याचा घोट आपण घेऊ, पण असं खालचं पाऊल तुम्ही या ठिकाणी उचलू नका। 9 तारखेला आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन तुळजापूरहून या ठिकाणून तिसरा पर्वाची सुरुवात तर होणारच आहे, पण 10 तारखेला जर आम्ही बंद जर पुकारला तर नक्कीच जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्रात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं बंद पुकारण्यात येईल। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत। या काही घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।